दर्शकों नमस्कार। आज का विषय जिस पर हम बात करेंगे बेहद खास है, महत्वपूर्ण है। दर्शकों आप ध्यान से सुनिए। मैं आपको बताने जा रहा हूं एक कड़वी सच्चाई जिस पे हम सबको ध्यान केंद्रित करना होगा। आप सभी जानते हैं कि सभ्यताएं आई गई, फिर दोबारा बनी, फिर दोबारा डिस्ट्रक्शन की ओर दुनिया गई, फिर दोबारा नई सभ्यता बनी। ये एक साइकिल है, चलती आई है, चलती रहेगी भी। हमारी पुरानी पीढ़ी को हम याद करें तो हमें याद आएगा वो समय जो कैपिटलिज्म का एक बेहद डरावना समय था। लोगों ने इसका विरोध किया। बड़ी कंपनियां, ईस्ट इंडिया कंपनी जैसी कंपनियों ने आकर पूरी दुनिया पे कब्जा किया और पूरे दुनिया के व्यापार को अपने हाथ में लिया। गरीब गरीब होते गए, अमीर अमीर होते गए। दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा, भ्रष्टाचार एक ऐसी आपदा है, ऐसी विभीषिका है, ऐसा खतरनाक अजगर है जो हम सबको निगल सकता है। मैं यह भी कहना चाहूंगा कि भ्रष्टाचार को जड़ से खत्म करना बेहद मुश्किल काम है, पर इसे कम करना होगा, जरूरी उपाय करने होंगे। दिनों दिन टेक्नोलॉजी बढ़ रही है, लोगों की जरूरतें बढ़ रही है। हमें मोबाइल चाहिए, हमें एंड्रॉयड फोन चाहिए, हमें हायर परफॉर्मेंस वाला, हायर रैम वाला, हायर कैपेसिटी वाला मोबाइल चाहिए, नए फीचर्स वाला मोबाइल चाहिए। बच्चे को स्कूल जाते समय टैबलेट चाहिए, टैबलेट मोबाइल चाहिए। किताबें आजकल डिजिटली प्रोवाइड की जा रही हैं, क्लासरूम डिजिटल हो रहे हैं, पढ़ाई के खर्च बढ़ रहे हैं, रहन सहन बढ़ रहा है, जिसकी कोई और छोर नहीं है। जिसके पास जितना है उससे अधिक चाहिए। बच्चे को अगर पढ़ाएंगे नहीं, बच्चे को अच्छी सुविधा देंगे नहीं, तो वो आत्मनिर्भर नहीं बन पाएगा, परेशान रहेगा, जीवन में पिछड़ जाएगा। अब इन सब चीजों के रहते हम भ्रष्टाचार की दलदल में जकड़ते जा रहे हैं। पूरी बात को समझने के लिए मैं आपको पालघर जिले की एक बेहद बड़ी कंपनी स्टील मैग्नेट विराज प्रोफाइल की तरफ ले चलता हूं। आपको दिखाता हूं किस प्रकार से अंधा खेल भ्रष्टाचार का चल रहा है। कंपनी ने एमआईडीसी को छोड़ एग्रीकल्चर जोन में प्लॉट फाइनल किया। ये बड़ा प्लॉट एमआईडीसी क्षेत्र में न लेके कंपनी ने मान ग्राम पंचायत के अंदर एग्रीकल्चर एरिया में, रिहायशी एरिया में फैक्ट्री खोलने का प्लान किया। छोटे बड़े सभी दुकानदार, छोटे बड़े सभी फैक्ट्री वाले एमआईडीसी जोन में जाते हैं, अपनी फैक्ट्री लगाते हैं। वो एमआईडीसी जोन बनाई इसके लिए है, पर जमीनें वहां महंगी हैं, इंफ्रास्ट्रक्चर की कॉस्ट ज्यादा है। तो बड़ी कंपनी बड़े पैसे बचाती है और प्रशासन को अपने मुट्ठी में रखती है। इस बात को लेकर एक बड़ा हंगामा खड़ा हुआ। लोगों ने विरोध किया, जन सुनवाई हुई, लाखों की तादाद में भीड़ आई, पब्लिक ने विरोध किया, सुनवाई का ही विरोध किया। पब्लिक का कहना था कि ये जो जन सुनवाई हो रही है ये कंपनी के हाथों में है, अधिकारी लोग कंपनी के फेवर में ही फैसला करेंगे और जन सुनवाई से पहले कोई नोटिस नहीं दिया गया, पब्लिक को इनवाइट नहीं किया ढंग से। बड़ा बड़ा पब्लिक ने बहुत बातें करी, बड़े बड़े नेता आए, शिवसेना के जिला प्रमुख आए, उन्होंने भाषण दिया, बड़े नारे हुए।
दुख के साथ मुझे बताना पड़ रहा है, पत्रकारों ने भी खुलकर विरोध किया। आइए मैं आपको कुछ क्लिप्स दिखाता हूं जिसमें पत्रकारों ने साफ साफ कहा, लोकल पत्रकार जो हालात को अच्छे से जानते हैं, जो सालों से पत्रकारिता में है, उनके बयान सुनिए, देखिए किस हद तक वो साफ शब्दों में कह रहे हैं कि कंपनी प्रशासन को अपनी मुट्ठी में रखती है और अपनी मनमानी कर लेगी, इसलिए हम जन सुनवाई का विरोध करते हैं। आइए देखते हैं। तुमचा मानव संसाधन विभाग आहे, मग तुमची लोकांची केअर काय करतात? इकडच्या इंडस्ट्री लोकांना मदत करतात आणि तुम्ही तर लोकांना मारायला बसल्यात। बाकी त्यांना बोलूया मात्र एका वेळी एकच तास घ्या। हा त्यांचं झालं नाही, त्यांना बोलूया। दादागिरी चालते, त्याच्याबरोबर तुम्ही समाजाला पोलीस प्रशासन, पोल्युशन कंट्रोल आणि हे सगळे तुमच्या दावणीला बांधलेली सगळी दावणीला बांधलेली पुरं आहे आणि तुम्ही यांचा आधार घेऊन जे केंद्राच्या कात्रीप्रमाणे तुम्ही हे जो स्थानिकांवरती जो हे सगळं दाबायचा प्रयत्न करताय तर हे होणार नाही। तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा। तुम्ही मला सांगितलं की शैक्षणिक तुम्ही विराटचं त्या इथे ह्याला तुमच्या पुरगावला किती फी आहे सारा दाखवा तुम्ही विराट सर। हॉस्पिटल कुठे वर्ष तुम्ही कंपनी हॉस्पिटल आहे कुठे तुमचं कुठे आहे आणि एखाद्यावरती दुर्घटना घडते त्यावेळेला ते कसं मॅनेज केलं जातं हे सगळी उत्तर तुमच्याकडे। तुम्ही असं जर समजा असेल की प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही कायदेशीर सिद्ध करायला तुम्ही करू शकणार नाही। पहिलं तुमच्यामध्ये सुधारणा करा आणि आज इथे हे प्रेस कॉन्फरन्स भरवली आहे, समजा 2 मिनिटं प्रेस कॉन्फरन्स भरवलेली आहे, मीडियाचे प्रतिनिधी आले त्यांचा व्हिडिओ करण्यासाठी, याला ऑथॉरिटी कोणी दिली? मीडियाच्या प्रतिनिधी ऑथॉरिटी कोणी दिली? आम्हाला तिथे बसून बघायसाठी? आम्हाला कळत नाही? आम्ही पत्रकार आहे ना, हे बघा काही पत्रकारांमध्ये आरोप करू शकता। मीडिया म्हणलं मीडिया आहे का तो? मैंने पूछा था कि पानी कहाँ से आएगा, उत्तर दिया नहीं। याचा 70 डिटेल्स मध्ये मी सांगतो सर मी प्रत्येक स्थानिक लोकांच्या जॉबच्या डिटेल्स नाही, ग्रामपंचायत तुमच्याकडे डिटेल्स नाही, हे पाणी आपले आता 2 कारखान्याचे 2 प्लांट सुरू आहेत। जनसुनावणी पूर्वी झाली होती, त्याच्यामध्ये बरीचशी आश्वासनं दिलेली की इथे पाळलेले असा तुमच्यावरती आरोप आहे। नंबर 1 दुसरं की जी सूर्या नदी आहे किंवा जो सूर्या पेटोकाचा कॅनल आहे याच्यातून आपण पाणी विना परवानगी उचलत आहात आणि आपल्याला आता जे पाणी लागणार आहे त्याची उपलब्धता आपण कुठून करणार आहात? जी रोडची सेफ्टी आहे ती रोडची सेफ्टी आपल्याकडे नाही आहे, कारण आपले ट्रक कशा तरी चालतात आणि मोठ्या प्रमाणात अपघात घडलेले आहेत, आपल्या त्या वाऱ्याकडेच्या टर्नवरती सुद्धा घडलेले आहेत। या बाबतीतल्या उपाययोजना काय असणार आहेत आणि हा तुमचा प्लांट आहे त्याची दिशा कशी असणार आहे? पाण्याची उपलब्धता कुठून होणार म्हणजे आता भावे साहेबांनी जसं मला सांगितलं तुमच्या सगळ्या प्रश्नाची जी आम्ही आता काही प्रश्नाची उत्तरे जी देऊ शकलो नाही ती नोट करून तुम्हाला या ते प्रेस नोट म्हणून सादर केलं। तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताना सर्व तयारी करून यायचं सांगितलं, आकडे तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे उत्तरे नाही, तुम्ही प्रेस नोट सर माझा प्रश्न आहे, आता जो मोर्चा निघाला होता मान ग्रामपंचायतचे गेट विराज प्रोफाईल आपल्या गेट पर्यंत, त्यामध्ये काही स्थानिक गावकरी होते, त्या स्थानिक गावकऱ्यांना काही प्रश्न केल्यानंतर त्यांचं असं मत आहे की इथल्या बोरिंग मध्ये आम्ही 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये खर्च करून बोरिंग मारतोय आणि या विहिरी ज्या आहेत त्या अगोदर खूप शुद्ध आणि शीतल पाणी देत होतं, परंतु ही विराज प्रोफाईल कंपनी आल्यानंतर
येता हा पाणी लालसर कलरचा आहे आणि पिण्यासाठी योग्य नाही, मग तुम्ही म्हणता की तुमच्या प्लांट मधला होणारा पाणी बाहेर निराकरण करता, त्याला तुम्ही चेक वगैरे करता, जे काय असतं तुमची फॉर्मॅलिटी, हे कितपत योग्य आहे? तसेच तुमच्या कंपनीच्या भिंतीच्या बाजूला जे काही बेकायदेशीर नालं जे आहेत त्या ठिकाणी अत्यंत सडलेलं पाणी लाल कलरचा आम्ही ग्राउंड रिपोर्ट केल्यानंतर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आयडेंटिफाय झालेला आहे. मग हा पाणी कुठून आला आणि तुमच्या आजूबाजूचा परिसर मधून जी गाव आहे त्या गावाला विहिरीमध्ये पाणी जो लालसर झालेला आहे तो संपूर्ण आरोप ग्रामस्थांनी आपल्या कंपनीला दिलेला आहे. ह्याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे? मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की या जे पाणी तुम्ही नाल्यामध्ये म्हणताय, ह्या नाल्यामध्ये झिरपून आलेलं पाणी आहे, जे रेड सारखं दिसतंय तुम्हाला. आमच्या कंपनीमध्ये रेड कलर येईल कुठून? आमच्या कंपनीचं ते पाणी नाही, आपला प्लांट झेरेड आहे. सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की ही जनसुनावणी आहे ती शासकीय विभागाने लावलेली आपण म्हणता, मग खासगी जागेत तुमच्या खासगी जागेत का होते? त्याच्या भाडा देणार आहे का? हा, या प्रश्नाचं जी जनसुनावणी असते ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या EIA नोटिफिकेशनच्या आधारावरती होत असते. त्याचा डिसिजन हे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि MPCB घेते. आम्ही त्यामध्ये एक पार्टी आहोत, तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत. आम्ही पण तिथे तेच असणार आहे. जनसुनावणी हा जनतेचा अधिकार आहे. आम्ही तिथे फक्त जसं उभं केलं जातं ना तसं जज ते 3 जण असणार, ते जज असणार आहे. आम्ही पार्टी आहे तिथे. हॅलो सर हॅलो मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ठिकाणी आम्हाला न्याय मागायचा आहे त्यांच्या दरवाज्यात जाऊन त्यांच्याशी लढायचं आहे असं नाही होऊ शकत सर. आम्हाला शासनाचा परिसर पाहिजे, म्हणून ती जनसुनावणी रद्द करा आणि शासनाच्या जागेत घ्या. सर एक सवाल है, कंपनी को जब जनसुनवाई होती है तो जैसा कि याद आते हैं कंपनी को जब भी जनसुनवाई होती है स्थानीय लोग याद आते हैं, उसके बाद स्थानीय लोग कोई भी याद नहीं आता है. कंपनी को ऐसा क्यों बार बार ऐसा करना पड़ता है? ये तो गलत नहीं है. कंपनी जनसुनावणी के बाद कंपनी याद आती है. अगर ऐसी बात है तो आज विराज में जो काम कर रहे लोग वो स्थानिक नहीं है. विराज के सर, विराज के जो चेयरमैन है वो स्थानिक है, चेयरमैन स्थानिक है, वो परिसर के है. सर मेरा सवाल ऐसा है कि जो प्लांट को पानी लगने वाला है, कितना एमएलडी पानी लगेगा और वो कहाँ से आएगा? क्योंकि आप उसको फिल्टर करके वापस यूज करेंगे, लेकिन उसकी इनकमिंग कहाँ से होगा? पहला सवाल. दूसरा ऐसा है कि विराज कंपनी जो मानता है वहाँ पे जो सड़क बनाया गया है वहाँ पे मुझे लगता है बहुत सारे एक्सीडेंट हुए हैं, बहुत सारे लोगों की जान गई है. मुझे लगता है कि विराज ने जो कंपाउंड वॉल किया है वो गैर कानूनी तरीके से रोड पे किया है. उसके लिए विराज कंपनी को हमें भी स्पेस छोड़ना चाहिए. अगर इस तरह का अगर वहाँ पे व्यवस्था नहीं है, मुझे लगता है विराज को खुद के खर्चे से वहाँ पे ओवर ब्रिज बनाना चाहिए ताकि वहाँ पे आए दिन होने वाला एक्सीडेंट जो है वो रुकना चाहिए. थर्ड सवाल मेरा ऐसा है कि 2012 में इसी तरह की जन सुनावनी हुई थी जिसमें मैं मौजूद था. तमाम वादे किए गए थे, स्कीम का किया गया था, गांव का हम विकास करेंगे, फंड देंगे, हर चीज देंगे. ये जन सुनावनी खत्म, वादे खत्म. मुझे लगता है 12 साल हो गया और उस समय अगर ये वादे पूरे किए गए होते, मुझे लगता है कि जो लोगों का आक्रोश है आपके पास वो कहीं तो कम रहता है. और मैं चाहूंगा कि मेरे सारे सवालों का जवाब आप देंगे. सर हमारी विनती है आपको हेयरिंग जो है वो कैंसिल करें क्योंकि हमारा फीडबैक देखो, हम नहीं चाहते कि आपके प्रीवियस में ये हेयरिंग होए करके आप ऐसा नोट कर लो. संघर्ष समितीने एक मिनिट थांबा. संघर्ष समितीने जे तुमच्यावरती आरोप केलेले आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? प्रश्न बोला परत. संघर्ष समितीने केलेले आरोप आहेत तुमच्यावरती ते तुम्हाला माहिती आहेत का? किंवा तुम्हाला न्याय देत का मुक्तीची? आम्हाला माहिती आहे सर. मग त्या काय काय माहिती आहे, नेमकी काय माहिती आहे? अच्छा, संघर्ष समितीच्या माध्यमातून जे पत्रकार बंधूंनी न्यूजमध्ये दिले आणि त्या न्यूज आम्ही ज्या वाचल्या त्याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत या सगळ्या पॉईंटचा आम्ही विचार करूनच हा सगळा अभ्यास EIA मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इन्क्लूड केले गेले. अच्छा, याच्याशिवाय ज्या सजेशन्स असतील, ज्या तक्रारी असतील किंवा जे काय असेल
ते तुम्हाला आरोप मान्य आहेत का? आरोप नाही आहे सर. मग त्यांनी आरोप केले तर 10 कोटी जे आश्वासन दिलं तरी दिलं नाही. दुसरी गोष्ट स्थानिकांना रोजगार दिला नाही. मी याच्यावर- तिसरी गोष्ट भूगर्भातील पाणी प्रदूषित झालेलं आहे. तर मी याच्यावरती आन्सर केलंय. 10 कोटी स्थानिक हो. रोजगार प्रदूषणावरती मी आन्सर केलेलं आहे. 10 कोटी आता तुम्ही तुम्ही ग्रामपंचायतीच्या 5 लोकांनी निधी आणलं. घेणार नाही. आता हे तुम्ही आश्वासन 5 घेऊन निधी दिलेलं आहे. घेणार नाही. कारण तुम्ही जो आंबा जास्त आंबा उभा केलेला आहे ना, तो त्याला तुम्ही स्थानिक लोकांना दिले. सर मेरे सर जी गावावर इफेक्ट आहेत ना, सर जी गावावर इफेक्ट आहेत ना, त्या इफेक्टचा आपण तुम्ही बोला. बोलू नका. व्हिडिओमध्ये केंद्राचे प्रकल्प आले, तर त्यांनी ना इफेक्ट आम्हाला डायरेक्ट दिलेला आहे. मान आणि वाळवंटाला काय झालं? मान आणि वाळवंटाला काय झालं? इफेक्टिव्ह लावायला त्यांना काय झालं? मी तेच म्हणतोय की त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याचे डिटेल्स मी उपलब्ध करून देईन. हॅलो हॅलो, एक मिनिट सगळं शांत राहा. हॅलो, पत्रकारांमध्येच हे आहे की मी विचारू का तू विचारू. त्याच्यामुळे पहिला प्रश्न दिल्यानंतर त्याचं उत्तर आलं पाहिजे. उत्तर आल्यानंतर आपण त्याला दुसरा प्रश्न करूया. तर प्रश्न असा आहे की त्या 2012 चे आश्वासन पूर्ण केले काय की आज आपण तुम्ही चित्र दाखवत आहे की आम्ही हे करणार असं करणार असं करणार. पण 2012 ची सुनावणी त्या हिशोबाने आपण तो पूर्ण केले काय तेवढं करत. धन्यवाद सर. मुळात म्हणजे 2012 साली जे पब्लिक हिअरिंग झालं होतं त्यावेळची जी कमिटमेंट्स आहे, आपण त्यावेळच्या कमिटमेंट्स बघितल्या. 10 कोटीचं काहीतरी उल्लेख झाला होता आणि त्या वाघेसाहेब पण होते. विराजने आतापर्यंत प्रॉब्लेम आहे की विराजने आतापर्यंत 16 करोड रुपीज खर्च केले. 16 करोड. कारण CSR विराज पालघर जिल्हा सगळा विराजमध्ये, पालघर जिल्ह्याची सगळी लोक ही विराजचीच फॅमिली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सगळी लोक ही विराजची फॅमिली आहे. तर 16 करोड रुपये आज विराजने खर्च केलेले, त्याची सगळी दखल आहे आपल्याकडे. पण मला असं म्हणायचं की जिथं गरजू लोकांना गरज आहे त्यांनीही पुढे यावं, त्यांनीही सांगावं. का जो पण कुणाकडून रिक्वेस्ट येत नाही तोपर्यंत आपण प्रत्येकाला 1 to 1 जाऊन नाही विचारू शकत की काय गरज आहे किंवा काय असा. तर याची पण आपण पुढच्या प्रोजेक्टमध्ये दखल घेतली जाईल निश्चितपणे. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काय अर्ज येतील CSR फंडासाठी जे रिक्वायरमेंट त्याची येतील तर ते काम आपण करून घेऊ. त्याचं आश्वासन आपण ऑलरेडी देतो. आतापर्यंत जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यामध्ये विराट यांनी मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याचा जो आरोप आहे तो विराटवरती होतोय. त्याच्यामुळे हे पुढचं एक्सपान्शन होतंय, त्याच्यामुळे त्यालाही विरोध होतो. काय सर, विराज मी जसं म्हटलं तुम्हाला पर्यावरणाला निगडीत कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन होऊ देत नाही. आरोप होणं साहजिक आहे. एक खराब झालेले डेअरी वगैरे बोरवेल जे तुम्ही जे म्हणताय, मी आता तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या प्रोजेक्टमध्ये लागणारं पाणी आम्ही रिसायकल करून घेतोय. CGP मधून पण आम्ही पाणी घेतोय. आता जे तुम्ही म्हणताय पाणी जे कॅनॉलमधून येणारं पाणी येतं, जे पाझरहून पाणी येतं ते देखील आपण पाणी घेतो. त्यासाठी ही योजना राबवतो. पाणी कुठलंही सर आम्ही बाहेर जाऊ देणार नाही. आता जे आहे ते पाणी आम्ही रिसायकल नाही, आम्ही ते घेतोय आणि ते घेणार. प्रोजेक्ट मधून तुमचं प्रदूषण खूप होत आहे. त्यानंतर तुमची जी वाहनं आहेत त्याच्यात तुमचे लोकल पडतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो. गाड्या पंक्चर होतात, टू व्हीलरला नुकसान येतं. तर हे आपण दखल घेत नाही. आपल्याला बऱ्याच वेळेस सांगण्यात आलेलं आहे पण याची दखल अजून घेत नाही. तर तुम्ही हे जर व्यवस्थित करू शकला नाही तर आम्हाला ते आता आश्वासन देतात त्या प्रोजेक्ट करणार ते कसं एक माहिती आवडतो. एक गोष्ट आहे, ज्यावेळी डेव्हलपमेंट होते त्यावेळी रोड पण डेव्हलपमेंट होतील. आपण असं का म्हणतो की बाबा एखादा प्रोजेक्ट, आता MIDC आहे, MIDC मध्ये एवढ्या इंडस्ट्री होते. जर एखाद्या गावामध्ये गेलो तर रोड छोटाच असतो, पण MIDC आल्यानंतर इथं रोड पण डेव्हलप झाले. आपण ह्या संकल्पनेला सोडलं पाहिजे की बाबा रोड तिथंच राहील आणि मुवमेंट वाढेल असं नाही होणार, रोड पण मोठे होणार. आपण त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये बघायला पाहिजे की डेव्हलपमेंट काय असू शकते. शासकीय विभागाने जनसुनावणी आयोजित केलेली आहे, परंतु खासगी जागेत त्याच्या
त्याच्यावर सुद्धा सर माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. महाड ग्रामपंचायतमध्ये 2012 जेव्हा तुमची जनसुनावणी झाली 10 कोटीचं आश्वासन दिलं आणि स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन दिलं. 16 त्यांनी ठराव दिलेले आहेत ग्रामपंचायतीने महाड 16 ठराव विराज प्रशिक्षणात दिले आहेत विराज कंपनीच्या. 1 रुपया आज कागद त्यांना दिलेला नाही. ज्या वेळेला मामाचा वाढदिवस होता विराज कंपनी मालकांचा त्यावेळेला फक्त ती अंगणवाडी शाळेची रंगरंगोटी केली. याच्या व्यतिरिक्त त्यांनी 1 रुपया खर्च केला नाही. तुम्ही सांगा 16 कोटी केला तर जिल्ह्याच्या कोणत्या ठिकाणी केला? ऍक्च्युली तुमचा प्रोजेक्ट जर तिथे आहे, सेकंड प्रोजेक्ट तुमचा तिथेच आहे आणि त्यांना आजपर्यंत तुम्ही दिलेले 0 आश्वासन तुम्ही पाळलेले आहे. ते सर पहिला कारण बाकी प्रदूषण बोलत राहतील पण मुख्य त्यांची मागणी आहे की तुम्ही 2012 ते 2026 या कालावधीत तुम्ही त्यांना 1 रुपया तुम्ही खर्च नाही केला CSR फंडातून. आणि तुम्ही जे म्हणताय की जिल्ह्यामध्ये दिले तर जिल्ह्याचं ठरवणार नाही घोषणा केली तुमच्या त्यांनी सांगितलं महाड ग्रामपंचायत आणि परिस्थिती ग्रामपंचायत. आता आपण तुम्ही जिल्हा म्हणताय नाही, त्याचा प्रश्नच ऍड करू. हा ठीक, दोघांच्या प्रश्नात आहे. नाही, जनसुनावणी एक खाजगी याच्यामध्ये घेतली जाते. एक प्रश्न उत्तर आहे. आणि सर आणि वाहनामध्ये या भागाने किती लोक परमनंट आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये सर त्याचा ऐका, मी इथं बसून तुम्हाला हा डेटा डायरेक्टली जसं तुम्ही आता माझ्याशी नवीन प्रश्न आहे पण मी तुम्हाला हा डेटा उपलब्ध करून देईन. जसं तुम्ही म्हणता ना हा 16 करोडचा पण त्याचं कुठं खर्च झाला याचा आम्ही डेटा उपलब्ध करून देतो. सर स्थानिकांना रोजगार मिळणार असं तुम्ही मगाशी बोललात तुमच्या ब्रीफिंगमध्ये. आता जो नवीन प्रकल्प येणार आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना इकडेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल त्याचा रोजगाराची दिशा खुली होईल म्हणताय. पण आता सुरू असलेल्या प्रकल्पामधून 300 ते 400 कामगार तुम्ही गेटच्या बाहेर काढलेला आहात. याने स्थानिकांवर जर तुमची या याच्यामध्ये अशी दुटप्पी धोरण असेल तर नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्ही कसं काय राबवणार आहात तुम्ही या सगळं? सर 300 किंवा 400 अशा लोकांना मी बाहेर काढलेलं म्हणत असतात तर ही बातमी निराधार आहे. मी सांगतो कारण आम्हाला लोक गरजेचे आहेत. लोक नाही ते आपलेच आहेत सगळे जितके आहेत ते सगळे आपलेच आहेत. काढण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण विराजमध्ये जसं ऍक्टिव्हिटी आहेत. आज विराज MIDC मध्ये 15,000 लोकांना रोजगार देतो. 15,000 लोकांना तर ही असं असतं तर ते 11,000वरती आलं असतं. गेल्या 3 वर्षामध्ये रोजगाराची संख्या वाढत गेली कमी नाही झाली. स्थानिकांना किती लोकांना तुम्ही कायम तत्वावर घेतलंय सर? मी 2 गोष्टीवरती यावरती आवर्जून सांगतोय की स्थानिक असू दे किंवा कोणी असू दे आज मी इथं आहे किंवा आपण सगळेजण इथं कशा स्किल्स मुळे तर येतो ना सर. आपण आपल्याकडे स्किल एखादी कंपनी जी मेकॅनिकल आहे ना तिला रन करण्यासाठी स्किल पाहिजे. आता स्किल डेव्हलप आपण मूलच्या प्रश्नावरती जातच नाही. स्थानिक लोकांना आपण प्राधान्य देतोय. स्थानिक लोक आपल्याकडे काम करतातच पण त्याचं स्किल डेव्हलपमेंट कसं होईल याच्यावरती आपण नाही विचार केला. त्यासाठी आपण नाही तांत्रिक गोष्टीवर जेव्हा तुम्ही बोट ठेवताय की ते सर तो डेटा मी तुम्हाला काढून देईन. सर आम्हाला प्रश्न आहे टेक्निकली एक मिनिट मैं ये बोल रहा हूँ यहाँ पे भी 1.5 इंडस्ट्री है. आप क्यों अट्ठास लगा रहे हैं कि रूरल एरिया में जाके इंडस्ट्री लगाने का क्या वो इंडस्ट्री लगाने की जगह है रीजनों के? क्योंकि वहाँ पे रिवर है वो इतना इफेक्टेड का जितना भी अपना पार्टिकल निकलेगा उसका भट्टी का वो पूरा रिवर में जाके बैठे. आपको उसका अंदाजा है? इसकी वजह से तारापुर से इंडस्ट्री जी थी वो वाटर रिवर से दूर लेके 8 किलोमीटर पे 10 किलोमीटर पे क्योंकि रिवर इफेक्टेड न हो. तो आपका तो काम उल्टा चल रहा है. आप कौन से साइंटिफिक कौन से अधिकारी है कि उस वहाँ प्रोजेक्ट लेके जा रहे हो? वो इफेक्टेड रिवर करेगा पूरी डिस्ट्रिक्ट को इफेक्ट करेगा. हम पानी से किल्लत हो जाएगी. आपका जो स्कल निकलेगा वो घर के बाहर जाके पाउडर में रूपांतर होगा. आप बोलते हैं बहुत बड़ी टेक्नोलॉजी है. कोई टेक्नोलॉजी नहीं. पूरी तारापुर की इंडस्ट्री आप अनलीगल चला रहे हो. मैं आज दावे के साथ बोल रहा हूँ पूरी इंडस्ट्री एक भी नाम आपने MIDC का फॉलो नहीं किया हुआ है. मैं लिख के देता हूँ आपको. तो आप वो लोकल एरिया में क्यों जा रहे हो जो रेसिडेंशियल एरिया है और एग्रीकल्चर एरिया है उसमें क्यों जा रहे हो? इसको जवाब दो. एक मिनिट तुम्ही जे म्हणताय ना मी पहिल्यांदा सांगितलं की हा कोल्ड रोलिंग मिलचा प्रोजेक्ट आहे. हा बेटिंग शॉपचा प्रोजेक्ट नाही आहे. सर एक सांगू तुम्ही काय केलं पिकलिंग चालू केली त्या ठिकाणी. ज्या अगोदर ऐका तुम्ही ऍग्रिकल्चरचा लँड घेतली त्याच्यानंतर तुम्ही पिकलिंग सुरुवात केली. जे जे इन्फ्लूड निघते ते डायरेक्ट नाल्यामध्ये जाते. तिकडे तुम्ही सुधारणा नाही करू शकले. 10 एकर मध्ये ते 110 एकर मध्ये तुम्ही काय करू शकणार? उगीच गावकऱ्यांना पॅनिंग करू नका आणि हा प्रोजेक्ट इथेच थांबवा तर विराची सगळं राहील.
नाहीतर साप धुळीच मिटून जाईल आणि चॅलेंज वरती लोक येतील हे लक्षात ठेवा. याच्या संदर्भात मी इतकंच बोलेन की याच्या संदर्भात जी स्टडी केलेली आहे त्याचा रिपोर्ट्स आहेत आणि हा डिसिजन माझा नाही आहे किंवा आपण मी नाही घेऊ शकत किंवा आम्हाला तो अधिकारही नाही. त्यासाठी गव्हर्नमेंट आहे तो गव्हर्नमेंट आहे. आमच्याकडे अधिकार आहे बोलण्याचं, त्यांनी आलं पाहिजे ना. सर माझा एक प्रश्न असा आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरच मिळत नाही सर. जबरदस्ती तुम्ही प्रोजेक्ट आज पहिला काय करून असे लोक आले पाहिजे. सर, बरोबर आहे की नाही? आप बहिष्कार करते हम लोग. मेरा एक प्रश्न ऐसा है